अगदी खारकोपर संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. वलवली टॉस जिंकला टीम वलवलीनं आणि पहिल्यांदा स्वीकार केलाय फलंदाजीचा. तर चला आपण स्पीडली खेळायचंय. वलवली विरोधात खारकोपर एक टॉपर लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो आणि निश्चितच दोन्ही संघ तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतील. टॉस खूप इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकला टीम वलवलीनं. पहिल्यांदा अतिशय धाडसी निर्णय पाहायला मिळतो. अर्थातच फलंदाजीचा आणि स्पर्धा पाहतो. नटराज ट्रॉफी 2025 न्हावा. क्या बात है, जोश और जुनून का संगम है टेनिस बॉल क्रिकेट. लाखों लोगों का दिल, लाखों लोगों की धड़कन है टेनिस बॉल क्रिकेट. आइए आज की शाम की शुरुआत करते हैं. एक तरफ है आदई वामजा विभाग की टीम वलवली जो टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है. अंपायर ग्रीन सिग्नल और उनके खिलाफ है उल्वानोट से आई हुई खारकोपर. दोनों टीम ढेर सारी शुभकामनाएं. मैच ऑन. पारी की शुरुआत. बल्लेबाज तैयार है. वलवलकर पहली बल्लेबाजी. 5 ओवर का मैच. कंपल्सरी चेसिंग. गेम इज ऑन. पहली बॉल रिवर्स खेलने की कोशिश. मंशा दी. अंपायर का सिग्नल. वाइट बॉल का दावा. कुछ अजीबोगरीब शॉट खेलने की कोशिश की थी सुयोग मात्रे ने. बाइकर बैट नमो चषक में इन्हें बाइक मिले थे. वलवली का पहला ये खिलाड़ी बना. थोड़ा मायूस था लेकिन जश्न करने का मौका नहीं मिला. लेकिन अच्छा खिलाड़ी है. पर गेंदबाज तैयार खारकोपर. दिशाहीन गेंदबाजी. 2 वाइट बॉल. पारी की शुरुआत गेंदबाजी में थोड़ी सी खराब होती हुई. वाइट बॉल दिशाहीन बॉल कर रहे लगातार 2. 8 गेंदों की ये लंबी ओवर होगी. गेंदबाज है खारकोपर के मशहूर खिलाड़ी प्रतीक पाटिल. 8 गेंदें करेंगे ये अभी पहले ओवर में. पावर प्ले P1 की ओवर है. सुयोग मात्रे तैयार. पहली बॉल. धीमी गति की बॉल है. वेरिएशन दिखाया गेंदबाज ने. डायरेक्ट हिट. बच गए. आज डायरेक्ट हिट आपने अक्षर पटेल की देखी थी. उन्होंने पाकिस्तान के पहले विकेट को तराशा था वहां पर. स्टंप को उड़ाकर वो नज़ारा आपको देखने मिला. 1 रन के बाद यहाँ पर 2 के बाद 1 का आता हुआ. टीम का टोटल है 3. जबरदस्त मुकाबला. एक तरफ वलवली और उनके खिलाफ खारकोपर टीम का मैच है. बल्लेबाजी के लिए सुयोग मात्रे के साथ रत्नदीप चौधरी यहाँ पर मौजूद है बल्लेबाजी करते हुए. और गेंदबाजी में प्रतीक पाटिल. P1 गेंदबाज तैयार. मिस टाइमिंग रहा. धीमी गति की बॉल कर रहे प्रतीक पाटिल. आइकॉन के नाम पर भी प्रतीक पाटिल कई मरतबा खेल चुके हैं. बहुत ही अच्छा अनुभव है टेनिस क्रिकेट में. ग्रामीण में खेलते हैं रेगुलर के साथ. तालुका ओपन में भी क्रिकेट खेले हैं. रायगढ़ प्रीमियर लीग भी इनको खरीदा जाता है. पनवेल प्रीमियर लीग में भी खरीदा जाता है. ऐसा वो मशहूर खिलाड़ी है प्रतीक पाटिल. 4 रन. गेंदबाज तैयार. आगे किया. लेंथ को आगे रखा. ओवर पिच बॉल से बीट किया. ऑफ स्टंप पे पिचिंग लाइन रखी है गेंदबाज ने. बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे. आजकल टेनिस के गेंदबाज चमक रहे. जिस तरीके से वो फॉर्म में गेंदबाजी कर रहे. आपने देखा मयूर वाघमारे ने पिसार में नाइट में 15 विकेट लिए थे और गेंदबाजी की ताकत पर उसने मैन ऑफ द सीरीज की कार जीती. तो गेंदबाजी की ताकत पर आजकल खिलाड़ी जीत रहे. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. देखिए 2 वाइट बॉल डाली थी. खारकोपर के दर्शक निराश थे. वलवली को लगा कि ये थोड़ा कमजोर गेंदबाज बघा होगा. खेळाडू कक्षासमोर जे प्रेक्षक बसलेत खारकोपर किंवा वलवलीचे असतील दोन्ही प्रेक्षकांना विनंती करतो आपण साईडला व्हा. तिथे फक्त खेळाडूच बसतील. बाकी कोणी प्रेक्षक नसेल ही सूचना मी पोहोचवतो. कहते नाम बनता नहीं बनाना पड़ता है. बल्ले का किनारा. पीछे फील्डर. नीचे फील्डर. तीसरा अटेम्प्ट अनसक्सेसफुल. कैच ड्रॉप. कोशिश कमाल की थी लेकिन एफर्ट बहुत ही अच्छा था. इस एफर्ट की हम दाद देते हैं. यही तो ग्रामीण टेनिस क्रिकेट है. एफर्ट की कीमत होती है. अपने टीम के लिए खेलना और टीम के लिए जी जान लगाना ये ग्रामीण के खिलाड़ियों को बखूबी पता है. बहुत ही अच्छा एफर्ट था. कैच ड्रॉप. सुयोग मात्रे का विकेट बच गया. रत्नदीप अब स्ट्राइक एंड पर. 5 पे 0. आखिरी बॉल है. 2 वाइट बॉल के बाद भी वलवली का स्कोर है 5. और कमाल की अपील है. स्ट्रॉन्ग अपील. शानदार गेंदबाजी. ओवर समाप्त. पहले ओवर में महज 5 रन. 2 वाइट बॉल के बाद कोई विकेट नहीं. कमाल की गेंदबाजी प्रतीक पाटिल के द्वारा. और ये मैंने कहा ये मशहूर गेंदबाज है. मकबूल गेंदबाज है.
अपने गेंदबाजी के लिए हमेशा पहचाने जाते हैं। 5 ओवर का मैच है, ऐसा लग रहा है कि ये गेंदबाज दूसरा ओवर भी यहाँ पर कर सकता है। 5 पे 0, करंट रन रेट 5 का शुरू है, 25 बन सकते हैं 5 ओवर में, लेकिन ये टारगेट लगभग थोड़ा छोटा हो सकता है। आइए सुनते हैं 100 चंद्रशेठ चौधरी यांचा आम्ही सहर्ष स्वागत, गोवर्धन शेठ पालेकर यांना विनंती करू आपण देखील व्यासपीठावरती यावं। आमचे परम मित्र सत्यवान मात्र आपलंही आम्ही सहर्ष स्वागत। प्रमोद भाई आपलंही सहर्ष स्वागत। आदि के मैदान के ऊपर खान रोड लाइन ब्रदर्स वलवली टीम खेलेगी। मटालू शेठ आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। और वाकड़ी के मैदान के ऊपर भी खान रोड लाइन्स वलवली टीम हमें खेलती हुई नजर आएगी। और इसी के साथ ये शानदार 4 रन। अगदी पहिले षटक पाहिले जिथे धावा बनताना पाहिल्या 5 आणि त्यानंतर अगदी द्वितीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय। विशाल घरत विरोधात पहिलाच बॉल लटके पार, हा पहिला चौकार आणि या 4 धावेनं काहीसं बळ प्राप्त केलं जातं हिमांशू इंटरप्राइजेस गावदेवी वळवळी संघाच्या माध्यमातून। कारण पिबनचं पहिलं षटक प्रवीण काहीसं धाकड पाहिलं आणि आता या षटकाला पूर्णपणे टार्गेट करण्याचे काहीसे मनसुबे ते आखले जात आहेत। पंच चेक करायचं क्रीजच्या पाठी फलंदाज गेला की नाही, चेक करतोय आपण। लाईव्ह टेलिकास्ट मध्ये चेक केला जाईल क्रीजच्या मागे गेला का नाही। थर्ड अंपायर चेक करते सध्या निर्णय। बॉल काउंट आहे, अंपायरचा निर्णय तो काउंट आहे बॉल। चला चेक करतात पुन्हा एकदा, पंचांनी पुन्हा एकदा सांगितले थोडा वेळ घेत आहेत ते चेक करत आहेत। 9 धावा 0 गडी बाद। महत्वाचा निर्णय असतो क्रिकेटमध्ये, नियम खेळात असतात, त्या नियमांचं आपण पालन करूया कारण लाईव्ह टेलिकास्ट आहे। बॉल काउंट आहे, याच पुन्हा एकदा बॉल काउंट आहे। मॅच आपण सुरू करा। ऑन स्क्रीन वर आपण पाहूया, पंच डाऊट क्लिअर करूया। निश्चितच ऑन स्क्रीन पूर्ण इथे पाहिलं जातं। ऑफिशियल अंपायर टीम कंट्रोल रूम मध्ये इथे दाखल असल्याचं पाहायला मिळतं। येतोय पहिलाच बॉल जिथे आला चौकार। सुरक्षितरित्या आपण चेंडू पाहिला जिथे चौकार येताना पाहिला। अगदी पहिलं षटक पाहिलं, पहिल्या षटकातील अगदी पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 व्हाईट बॉल, त्यानंतर अविरतपणे डॉट बॉलचं सत्र आपण जारी असल्याचं पाहिलं आणि आता फलंदाज आक्रमकतेने खेळतो। एक चांगले योगदान साध्य करण्याच्या हेतूने खेळत असताना सुयोग म्हात्रे एक चांगले योगदान या फलंदाजाकडून इथे साध्य केलं जातं। त्याच्या साथीनं खेळाडू पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक अगदी रत्नदीप चौधरी, हेही आपण रत्न नेहमीच चमकताना पाहिले। आलाय हा दमदार चौकार, विशाल घरत विरोधात हा विशालमय फटका। ओहो स्क्वेअर कट पाहायला मिळतो, नजाकत पाहायला मिळते। क्रिकेटचं मादक सौंदर्य पाठोपाठ लगातार 2 चौकार। बोला गणपती बाप्पा। एक चांगली किमया इथे साधली जाते। फलंदाज
पूर्णपणे अटकी पार झेंडे रोवण्याच्या इराद्यामध्ये खेळतो. पाठोपाठ लगातार 2 चौकार लागतायत. सुयोग मात्रे ऑन फायर. ओहो, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, काहीसा फटका फसलाय. नो माइन्स लँड, सेफ लँडिंग पाहायला मिळते. तत्वर घेतलेल्या अगदी 2 धावा काहीशा फलदायक ठरल्या जातील. पहिल्या षटकामध्ये प्रवीण अगदी काहीसा दबाव चढला होता. गोलंदाजी करणाऱ्या खारकोपर 11 खारकोपर या टीमच्या गोलंदाज प्रतीक पाटीलच्या माध्यमातून एक चांगलं प्रतिबिंब त्यानं उमटवलं होतं. परंतु विशाल घरत विरोधात पूर्णपणे अटॅकिंग मोडमध्ये हे फटके येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये चांगले फटके खेळले जात आहेत. इथेही त्या दर्जाचा एक नटखट बाणा हा पेशकश करण्याचा प्रयत्न होता. विशाल घरतचा हा डॉट बॉल काहीसा दिलासादायक कार्य या षटकादरम्यान आखण्याचा प्रयत्न विशाल घरतच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट मारा केलाय. अलीकडच्या 3 चेंडूंमध्ये अगदी वेगवान फटके येताना पाहिले, परंतु इथे पाठोपाठ सळगचे 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळत आहेत. अगदी पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा बनल्या, परंतु अलीकडे 2 चेंडू एक चांगले कमबॅक या गोलंदाजानं साधलं. अंतिम बॉल सुद्धा इथे पाहायला मिळतो. निश्चितच डॉट आणि निश्चितच पाठोपाठ लगातार 3 चेंडू राहिले निर्धाव. 2 षटकांचा खेळ हा इथे होतोय समाप्त. बिनगडी बाद हिमांशू इंटरप्राइजेस गावदेवी वलवली संघ जाऊन पोहोचतोय 15च्या घरात. और महाकुंभ का आखिरी दिन होगा शाही स्नान का। प्रयागराज हरिद्वार में बहुत सारे दर्शक, बहुत सारे भाविक भक्त महाकुंभ मेले में शाही स्नान के लिए चले गए, उनका भी आभार व्यक्त करेंगे। 15 पे 0 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 7.5 का रन रेट प्रति ओवर से थोड़ा सा कम है। यहाँ से पिकअप शॉट आने चाहिए रत्नदीप के बल्ले से, जरूरत है। मस्ट नीडेड 6, मस्ट नीडेड 4। बॉलर तैयार, बल्ले की टोप पे लगी है, किनारे शॉट, थर्ड मैन में फील्डर है, गेंद मिली, छूट गई वापस और ये 1 रन मुकम्मल। तू मैं कॉलिंग भी पहले गेंद नहीं मिली थी तब नहीं भागे थे, फिर मिलने के बाद थ्रो आने से पहले 1 रन कंप्लीट किया, रिस्क के रन, चिकी सिंगल, और चिकी सिंगल के साथ स्कोरबोर्ड पे यहाँ पर रन बनते हुए 16 मात्र। पहला मैच दर्शक उसे पैसा वसूल मैच के नज़र से देख रहे। आइए इस मुकाबले में क्या होगा टारगेट वलवली की ओर से। बल्ला तो चलना चाहिए सुयोग का आज। बाहर निकले, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी और यहाँ पर कोई रन नहीं। प्रतीक पाटिल अपना जादू, अपना जलवा बिखेरते हुए, कमाल की गेंदबाजी। और प्रतीक पाटिल ने पहले ओवर में 5 दिए थे, वही प्रतीक गेंदबाजी करे दूसरा स्पेल, वो भी लाजवाब है, किफायती गेंदबाजी। रफ्तार उनके पास है, धीमी गति की बॉल कर रहे, पूरा दिमाग का इस्तेमाल, मानो दिमाग पे बर्फ रखा है इस गेंदबाज ने। शांत गेंदबाजी, गेंद का मेरिट देख के ओवर कर रहे, पिच का मिजाज उन्हें साथ दे रहा है, पिच का मिजाज का इस्तेमाल कर रहे बखूबी। शानदार गेंदबाजी। इस बार भी ओवर पिच बॉल को थोड़ा सा उछाल दिया और विकेट कीपर ने उसे कैरी किया, कोई रन नहीं, 2-0 मात्र। तर जय कंसचे सर्व्हिस, हॅलो हॅलो, तर जय कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व जय घरत यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचा आम्ही आवाज काय करतो बघ, तर यांचा या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचा आम्ही थोडासा आवाज आहे मॉनिटरचा चारी। तर जय कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व जय भाई घरत यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। एक बनेंगे नेक बनेंगे, एकता की ताकत, खारकोपर प्रवीण गायकर सर ने कहा, एक बनेंगे नेक बनेंगे, यानी 1 टीम 1 ड्रीम। खारकोपर जब से एक हुई है 2 बाइक इनके खिलाड़ियों ने जीती है। हर्षद ठाकुर ने 1 बाइक जीती और दूसरे खिलाड़ी प्रफुल्ल घरत थे, उन्होंने 1 बाइक जीती। यानी एक हफ्ते में 2 बाइक आना, इसे कहते एक होना और एक साथ क्रिकेट खेलना। 1 टीम 1 ड्रीम, उसका ये नमूना इस टीम ने पेश किया है और उसकी ताकत अब दोगुनी हो चुकी है। मुकाबले में 4 रन लगने के बाद स्कोरबोर्ड पे वलवली पहुंच चुकी है। 24 पे 0 आखिरी बॉल, ओवर नंबर 3। कमाल के रन बने यहाँ पर और मस्ट नीडेड 4 की जरूरत थी, सुयोग के बल्ले से वो आए।
फिलहाल वॉलीबॉल कोई विकेट नहीं गया, उनके बहुत ही बड़े बड़े बल्लेबाज बचे हैं डगआउट पर, वो भी इंतजार कर रहे हैं। 5 ओवर का मैच, आखिरी बॉल ओवर नंबर 3। नटराज ट्रॉफी 2025। हाफ हेलीकॉप्टर हवा में लैंड ऑन दी पब्लिक स्टैंड, सीमा पार ऑन द राइज। 6 में तब्दील, 6 की मोहर, 6 का करारा स्ट्रोक। 3 ओवर का ये तामझाम समाप्त हुआ। 3 ओवर के तामझाम में पहले बल्लेबाजी करते हुए टीम वलवली हिमांशु एंटरप्राइजेस पहुंच चुकी है 10 के औसत से 30 रन 0 विकेट के नुकसान पर। तुषार तुषार हरिभाऊ भुईर काय होतंय? तर विद्यमान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तुषार हरिभाऊ भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन साहेबांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आपण पहिल्या 3 षटकाचा विचार केला तर अगदी धावा अति वेगाने म्हणताना पाहायला मिळाल्या। अगदी 30 धावा आल्या। पहिले षटक पाहिले जिथे 5, द्वितीय षटकादरम्यान आल्या 10 आणि त्यानंतर अगदी पुन्हा एकदा अटके पार झेंडे पाहिले जिथे 15 धावसंख्येची आपण लयलोट पाहिली। व्हाईट बॉल इथे घोषित केला जातो। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत असताना आयुष गरजचा वापर केलाय। आयुष गोंधळी पहिलाच बॉल जिथे आपण चौकार पाहिला आणि त्यानंतर व्हाईट बॉल सुंदररित्या हा फटका। 2 धावा होतील का? इथे काहीसा धोका आहे। तंत्र वेगळं अवगत केलं परंतु काहीसं धोकादायक ठरलं गेलं। खेळाडू होतोय रन आउट लागतोय। झटका क्रमांक 1। प्राप्त करणारा हा विकेट पाहिला ज्या ठिकाणी रत्नदीप चौधरी सारखा धाकड काढो रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतलाय। तर नेक्स्ट मॅच बघा, दोन्ही टीमचे कॅप्टनला टेंबोडे संघाचे संघनायक आणि सावरकर 11 सावरकर संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे। बरोबर तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचे। दोन्ही टीमचे कॅप्टन सावरकर आणि टेंबोडे क्रिकेट संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं। एखादा कॅप्टन उपस्थित असेल, दुसरा नसेल, जो असेल त्याला दिला जाईल। हॅलो हॅलो अगदी पहिला धक्का पाहायला मिळतो वलवली या टीमला। रत्नदीप चौधरी आता माघारी परतलाय। नवीन आलेला काढो युनाइट नंबर 3 ऋषी चौधरीचा वापर केलाय परंतु अगदी डीप मिड विकेट कडे फटका टाकण्याच्या प्रयत्नामध्ये पाठोपाठ सळगचा हा दुसरा धक्का।
पाठोपाठ लागलेले दोन मोठे झटके, या झटक्यातून अगदी सावरत क्रिकेट हे साध्य करावं लागेल हिमांशू एंटरप्राइजेस वलवली या टीमला। सन्माननीय हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोपायटर रवींद्र शेठ भोईर कोलवाडी यांचं इथे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। अगदी आपण पहिल्या 3 षटकांदरम्यान उत्तमरित्या खेळ पाहिलं, तिसऱ्या षटकाला पूर्णपणे टार्गेट करण्याचे काहीसे मनसुबे पाहिले आणि इथे बॉलिंग ट्रॅकवरती आयुष हा अगदी धाकड गोलंदाजी इथे समर्पित करतो। अलीकडे पाहिलं रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं बदम, परंतु कलात्मक हा फटका खेळलाय, फलंदाज आक्रमकतेने खेळतोय, नाव आहे मुकेश शेलाटकर ऑन फायर। 4 रन्स येत आहेत, एका क्षणी हा काढो आक्रमक झालाय, अगदी धावा अति वेगाने पुढे मार्गस्थ होत आहेत। एकूण धावपटलावरती 40 पाहायला मिळत आहेत। 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकांदरम्यान विस्फोटक अंदाजामध्ये धावसंख्या बनवण्याची काहीशी आपण मनसुबे पाहायला मिळत आहेत। पहा रिप्लेच्या माध्यमातून फटका पाहतो, अगदी मुकेश शेलाटकर ऑन फायर, अगदी काहीसा दूरवरचा चेंडू पाहिला परंतु त्याला टार्गेट केलं आणि अगल्या टप्प्यामध्ये आपण फटका पाहिला जिथे चौकार येताना पाहिला। चला पण स्पीडली खेळायचे, 2 गडी बाद 40, सुयोग माद्रे 15 चेंडू 24 खेळतो। मुकेश एका क्षणी त्याच्या बाटमधून हा धाकड आपण चौकार पाहिला, ज्या चौकारानं काहीसे धावसंख्या पुढे वेगवान होताना पाहायला मिळते। नेक्स्ट बॉल, ओहो हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केलाय, अगदी स्लोअर चेंडू सफर होतो आणि पाहता अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होताना पाहायला मिळते। सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि ती निश्चितच भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते। या जोडीच्या माध्यमातून रत्नदीपनं चांगले फटके खेळले, त्यानंतर अगदी सुयोग मात्रे आणि मुकेशच्या खांद्यावरती पूर्णपणे दारोमदार असणार आहे आणि या षटकातील अगदी एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे। शेवट अंती एक चेंडू इथे शिल्लक असताना या चेंडूकडे एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल, समोर पाहायला मिळतो ॲज अ सलामीवीर सुयोग मात्रे, परंतु इज नो बॉल करार ओ स्टेपिंग, अगदी हे हेरलं हे पाहिलं आणि त्यानंतर ऑफिशियल अंपायर टीमने इथे नो बॉल इथे करार दिलाय। रिप्लेच्या माध्यमातून पाहतो उत्तमरित्या लाईव्ह टेलिकास्ट पनवेल टेनिस cricket.in PTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतं आणि आता पाहायला मिळेल फ्रीट बॉल, त्याच्यावरती हिट करण्याचे काहीसे मनसुबे असतील। सुयोग मात्र एक चांगले योगदान त्याच्या माध्यमातून राहिलंय, लॉंग ऑनची वारी, फटका भारी, दमदार स्वारी, येतोय षटकार। एक युवा टॅलेंटेड खेळाडू सुयोग मात्री याही स्पर्धेमध्ये तितकाच दर्जेदार बाणा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो। अगदी 2 गडी बाद, एकूण धावपटलावरती 48, सुयोग खेळतोय 17 चेंडू 32 धावा। जी बिल्कुल रोशन सुयोग मात्रे जो पहला बाइकर माने वलवली के काफी बढ़िया आखिरी क्षणों तक खेलना पसंद करते हैं और उनके बल्ले से 17 गेंदों पे 32 रनों की नाबाद पारी यहाँ पर आ चुकी है। कमाल की बल्लेबाजी और उनका साथ दे रहे टीम के सबसे लीजेंड प्लेयर मुकेश शेलाटकर। टीम का टोटल है 48, 2 विकेटों के नुकसान पर 10.96 रन पर ओवर से ये स्कोर आगे बढ़ रहा है। बिगेस्ट राइवलरी ऑफ फर्स्ट मैच, एक तरफ है आधे वामसा विभाग से आई हुई टीम वलवली जो टॉस जीत के पहले बल्लेबाजी कर रही है क्योंकि उनकी गेंदबाजी अच्छी है और उनके खिलाफ उल्वे नोट की एक बनेगी नेक बनेंगे, 1 टीम 1 ड्रीम खारकोपर। इस बार बाइकर मैन हर्षद आते हुए, अभी उन्हें बाइक मिली है सीरीज में। ओ फुल टॉस, फुल टॉल वसूल, पावरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल ओवर द मिड विकेट, गेंदबाज के मस्तक पे दस्तक, 6 रन। पे मार लगी है 6 रनों की। फुल टॉस गेंद का ये खामियाजा उन्हें भुगतना पड़ा।
मिड विकेट सीमा पार 6 रन। मुकेश का बल्ला आग उगलता हुआ मैच में। फुल टॉस गेंद, लो फुल टॉस बॉल, बल्ले का किनारा लगा और मुकेश रन आउट होंगे। लेकिन गेंदबाज के लिए इनाम है, अगर गेंदबाज लगातार 3 बॉल पर 3 विकेट लेते, हैट्रिक विकेट, तो सन्मान्य वृषल ठाकुर इनकी ओर से 3,333 रुपए का यह नगद इनाम यहाँ पर गेंदबाज को दिया जाएगा। बहुत बढ़िया इनाम है। मुकेश की पारी यहाँ पर समाप्त होती हुई। वल्वले टीम इस साल अत्युत्तम फॉर्म में, उनके पास बहुत अच्छे अच्छे बल्लेबाज है। अब आएंगे आशीष पाटिल, 54 पे 2 विकेट गंवाते हुए 3 विकेट। ऋषि चौधरी भी 0 पर आउट हुए। मुकेश ने टीम के लिए 10 का योगदान दिया और पहले बल्लेबाज थे रत्नदीप चौधरी, जिन्होंने 7 रनों का एक अच्छा योगदान दिया। आखिरी ओवर चल रही है, स्लॉग ओवर, डेथ ओवर। आइए देखते 4 गेंदों पर कितने रन बटोरेगी टीम वल्वली। हर्षल ठाकुर को पहला विकेट मिला है दूसरी गेंद पर। अब आशीष पाटिल आएंगे। खारकोपर का एक बहुत बड़ा सपना पूरा हुआ जब से टीम एक हुई है। टीम ने तहलका मचाया क्रिकेट में। 3 फुल टॉस गेंदे, तीसरी फुल टॉस गेंद, बैकअप नहीं है, थ्रो नहीं करना पसंद करेंगे, डॉट बॉल। 3 फुल टॉस पे 1 छक्का लगा है और 2 गेंदे डॉट। वल्वली टीम के लिए ये दावत थी। ऐसी गेंदे कभी कभार टेनिस बॉल में मिलती है और हर्षल ठाकुर की लेंथ थोड़ी सी खराब हो चुकी है। लॉलीपॉप गेंद, 3 लड्डू गेंदे उन्होंने अभी की, तीनों पर 1 छक्का लगा। मात्र 3 बॉल आखिर के शेष। बल्ले के स्लॉट में, हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, मिड विकेट मिड ऑन पे आएंगे। गुड कैच, लेकिन छूट गई। कैच ड्रॉप, कोशिश कमाल की थी और यहाँ पर सफलता नहीं मिली है इस खिलाड़ी को। कैच ड्रॉप, आशीष बच गए यहाँ पे 3 तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नाबेगावचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तुषार भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। साहेबांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती। तुम्ही मोरेश्वर पाटील साहेबांना देखील व्यासपीठावरती पाहतो, त्यांचंही सहर्ष स्वागत। जय कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा, जय भाई घरत आपलंही सहर्ष स्वागत आणि त्यांची सुकन्या देखील इथे या स्पर्धेचा आनंद घेत असताना तिचंही सहर्ष स्वागत। जॉन्टी रोहन घरत को आप स्क्रीन पे देख सकते हैं। बाबी डॉल, उनके हाथों में जो एक छोटी सी कन्या है, बिल्कुल बाबी डॉल लग रही है, बहुत ही खूबसूरत है। आप उन्हें देख सकते हैं। जॉन्टी एक अहम भूमिका नचरा ट्रॉफी में यहाँ पर निभाते हुए। आखिरी बॉल टारगेट सेट करने के लिए 57, 3 विकेटों के नुकसान पर। आइए देखते टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए टीम हिमांशु इंटरप्राइजेस गांवदेवी वल्वली कितने रन का टारगेट टीम खारकोपर को देगी। मैच ऑन, लास्ट बॉल, लास्ट ओवर, सुयोग मात्रे सामना करेंगे। बिग हिट स्लॉट में, इनटू द प्लॉट, ओवर द मिड विकेट, ओवर द फील्डर हेड, 6 में तब्दील, 6 का करारा स्ट्रोक। और ये पहला सत्र यहाँ पर समाप्त हुआ जहां आखिरी ओवर में 2 छक्के लगे और कुछ चंद डॉट गेंदे आई और उसके बाद टीम हिमांशु इंटरप्राइजेस गांवदेवी वल्वली का टोटल सेट होता हुआ 63 ऑन बोर्ड, 63 रन। और मैच जीतने के लिए कंपल्सरी चेसिंग, 1 टीम 1 ड्रीम। खारकोपर को चाहिए 64 रन आने वाली 5 ओवर में। आखिरी ओवर में 2 छक्के लगे और एक 3 का आंकड़ा आया, यानी 15 रनों की ओवर रही। प्रतीक पाटिल ने 2 ओवर में 20 दिए। गेंदबाजी का विश्लेषण करें, विशाल घरत ने 10 रन दिए, आयुष गोंदली ने 1 ओवर में 17 दिए। आयुष और गोंदली की ओवर काफी महंगी रही, लेकिन आखिर के 12 गेंदों में 2 गेंदबाजों ने करीब देखा जाए तो 32 रन दिए। तो 12 गेंदे पे 32 जाना, ये था मैच का टर्निंग पॉइंट। और आइए देखते दूसरे 17 में 64 रन, 64 किस तरीके से चेस होंगे उसका यहाँ पर विवरण करेंगे और चलेंगे टॉस के लिए। वहां पर जुड़ेंगे हमारे रॉकस्टार प्रवीण गायकर सर। बघा यंग 11चा तिथे तुम्ही पॅव्हलियन स्टँड पाहताय, तिथे ज्यांनी ज्यांनी 2 व्हीलर लावल्यात ना त्यांना विनंती असेल आपण त्या तिथून साईडला काढा। काही क्षणातच रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आणि या स्पर्धेसाठी साहेबांच्या वतीनं 4 लाख रुपयाचं योगदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय। तुषार भोईर साहेब भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष नावेगाव, आपलं सहर्ष स्वागत। दिनेश मामा आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही स्पर्धेच्या वतीनं। प्रथमतः आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो तर जय कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सन्माननीय जयभाई घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हॅलो आपण या ठिकाणी टॉस करायचंय। जयभाई यावं, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा। करण पाटील उर्फ गुड्डू टेंभोडे संघाचे या ठिकाणी
कॅप्टन आलेत आणि सावरकर संघाचे कॅप्टन नितेश गरत दोन्ही कॅप्टन उपस्थित झाले. जय भाई आपण यावं, आपल्या शुभ असते आपण या ठिकाणी टॉस करावा. नियम काय असतील तुमच्या कमिटी नक्कीच देईल, परंतु आपण टॉस करूया दोन्ही टीम मध्ये. तर टॉस जिंकलाय सावरकर क्रिकेट संघ. प्रथमतः अभिनंदन. मागच्या वर्षी काही याच स्पर्धेमध्ये मला वाटतं मागच्या 5 वर्षापूर्वी बायकरमॅन देखील आपणच ठरलात, चेतन ठरला होता. पुन्हा एकदा नटराज क्रिकेट संघ नाभी आणि आयोजित यंदाची नाईट स्पर्धा आपण पाहतो. काय सांगशील? निर्णय तरी सांग. बेस्ट ऑफ लक. कारण अभिनंदन, शुभेच्छा असेल तुम्हाला. टॉस जरी गमावला असला तरी आल्यानंतर स्पर्धेबद्दल काय सांगाल? नक्कीच आयोजन खूप छान आहे, सुंदर लाईट आहे आणि एकदम ग्राउंड एकदम टकाटक आहे. टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय कुठला घेतला असता? टॉस जिंकली असती तरी आज बॅटिंगच घेतली असती. क्या बात आहे, तुमच्या मनासारखे झालंय. तर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मोरिया 11 सावरकर विरुद्ध आराध्या स्पोर्ट्स 11 टेंभोडे. या दोन संघांमध्ये ही आपल्याला लढत पाहायला मिळेल. श्री फक्त या मॉनिटरचा आवाज खोल ना जरा, खोल. तर टॉस जिंकलाय तो म्हणजेच मोरिया 11 सावरकर क्रिकेट संघानं आणि निर्णय घेतलाय या ठिकाणी त्यांनी फिल्डिंग करण्याचा. तर आपण तत्पूर्वी सन्मान करूया इथे तुषार भोईर साहेब भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष यांचा इथे सन्मान आपण करूया. मी रोहन घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तर या ठिकाणी आपण सन्मान करूया तुषार भोईर साहेब यांचा, भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. मी रोहन घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान जय कन्स्ट्रक्शनचे सर्वा जय भाई घरत यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जय भाई आपण यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तत्पूर्वी तुषार भोईर साहेब भारतीय जनता पार्टी नावेगाव अध्यक्ष यांचा सन्मान आपण या ठिकाणी पाहिलात. त्यांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हावं. त्याच्यानंतर जय भाई घरत आपण यावं. तर जय घरत जय कन्स्ट्रक्शनचे ओनर यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. रोहन घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जय भाई घरत यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. तर जाऊया काम बॉक्स मध्ये जॉईन होतील रोशन आणि प्रवीण टेंबे. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. खेळाच्या उत्तरार्धाकडे लक्ष वेधित केलं जाईल. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे धाबा बनताना पाहिल्या. पहिल्या पूर्वार्धामध्ये निश्चितच 63 आणि पहिला गाठायचा आहे 64 धावसंख्येचा. खारकोपर 11 खारकोपर संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना हिमांशू इंटरपाजेस गावदेवी बलबली हा बलवान आणि ताकदवर सामना क्रिकेट रसिकांच्या भेटीला येतो. आणि उत्तरार्धाकडे आता लक्ष वेधित केलं जाईल जिथे पल्ला गाठायचा आहे 64 धावसंख्येचा. तर रोशन एक सन्मान आपला बाकी आहे. मोरेश्वर पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. मी विनंती करतो रोहन घरत आपणास की आपल्या शुभ हस्ते मोरेश्वर पाटील साहेब यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. अगदी पहिला चेंडू पाहिला जिथे रत्नदीप तात्काळ तैनात होता आणि पहिल्याच बॉलवरती अगदी विख्यात खेळाडूला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं. 64 धावसंख्येचा पल्ला गाठत असताना फिबनचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील अगदी पहिलाच बॉल जिथे खेळाडू जेलबाद. पाहुण्यांचा शाही सत्कार 16 स्वागत कक्षमध्ये इथे संपन्न होतो. प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार नटराज ट्रॉफीच्या माध्यमातून रोहन घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान 16 पाहुण्यांचा शाही सत्कार 16 इथे संपन्न होतो. नटराज ट्रॉफी आणि जॉन्टीनच्या शुभ हस्ते हा सन्मान 16 संपन्न झालाय. लढतीकडे प्रस्थान केलं जाईल ज्या ठिकाणी पहिला गडी इथे कोसळलाय. फलंदाज हर्षल ठाकूरला माघारी पडतोय. रोशन बघा, सर्वच्या सर्व मॅचेस फ्रेश खेळवल्या जातील. विनर्स वर्सेस विनर सामना खेळवला जाणार नाही याची नोंद सर्व संघांनी घ्या, कारण प्रत्येक सामना फ्रेश होईल ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नक्कीच अगदी सुरुवातीला या सूचना खूप इम्पॉर्टंट असतात. कधी कधी काही संघांची गफलत होते की विनर टू विनर असल्यानंतर काही संघ ब्रेक घेतात, परंतु एक चांगल्या उपाययोजना नटराज ट्रॉफीच्या माध्यमातून या नाबेगावमध्ये पाहायला मिळतात. आल्यानंतर प्रेमात पडेल
असं दमदार आयोजन आमच्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून इथे साध्य होताना पाहायला मिळतं आणि निश्चितच पनवेल टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून हा दमदार बाणा आधी प्रत्येक स्पर्धेला प्रकाश झोतामध्ये आणण्याचं कार्य ऑल पीटीसी टीमचं पाहायला मिळतं. केटी ब्रदर्स आपलं मनस्वी स्वागत. अगली पेशकश काउंटर अटॅक ऑफ ड्राईव्हचा देखना फटका कन्वर्ट केलाय. अगदी एक धाव इथे प्राप्त केली जाते. पहिला बॉल विकेटचं बदन खेळाडू कॅच आउट. त्यानंतर पाठोपाठ लगातार 2 चेंडू 2 सिंगल रन्स इथे आपण येताना पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असताना ऋषी चौधरी दमदार कामगिरी, एक चांगली जबाबदारी खांद्यावरती घेत लिलिया तो चांगल्या पद्धतीने कामगिरी पार पाडतो. हे आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले आणि हे पाहता अगदी ताकदवर गोलंदाजीच्या जोरावरती काहीचं पहिलं षटक गाजलंय. ओहो लाईन लेंथ खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा पाहिली गेली, हेरली गेली आणि हे पाहता अगदी व्हाईट बॉल इथे मात्र घोषित केला जातो. अंपायर टीम कडून धावसंख्या पाहिली तर गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते. एकूण धावा 3. एक तिरंगी लढतींचा आगाज आज संपूर्ण रात्रीमध्ये घडताना पाहायला मिळेल. कालच या स्पर्धेचं बिगुल आपण वाजल्याचं पाहिलं आणि आज या स्पर्धेची दुसरी रात्र नाईट आहे, काम टाईट आहे. अगदी यामिनी उत्तमरित्या आजच्या या संपूर्ण संघटित रात्रीमध्ये पाहायला मिळेल आणि आज दर्जेदार संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. पहिला गडी कोसळल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांना संकटमोचक खेळाची आखणी करायची आहे. पंचम 4 धावा धावपडल्यावरती लागतायत. ऋषिकेश चौधरी एक दमदार गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्येला रोखले. अगली पेशकश काउंटर अटॅक मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल होईल. एकच धाव प्राप्त केली जाते. कुठल्या प्रकारे मोठे फटके खेळू दिले जात नाहीये ही दहशत आहे. हा दरारा पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान चौधरीच्या माध्यमातून हा साध्य होताना पाहायला मिळतो. हिमांशू इंटरबाजेस गावदेवी वलवली संघ अगदी पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान अटके पार झेंडे रोवण्याच्या इराद्यानं गोलंदाजीची आखणी अगदी तीक्ष्ण धार बाणा ऋषीच्या माध्यमातून. परंतु खारकोपर 11 खारकोपर या टीमला या उत्तरार्धामध्ये टॉपर असा खेळ इथे साध्य करावा लागेल आणि हे पाहता अगदी अति वेगानं झपाट्यानं हे पहिलं षटक समाप्त होताना पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकादरम्यान एक गडी बाद. एकूण धावा 6. डीजे म्युझिक 64 धावा. ट्रांजैक्शन किए जाते हैं और समंदर का ये जो किनारा है ये बहुत ही खूबसूरत है. घारापुरी के नज़दीक नावाशेवा गांव सपनों का गांव में कहूँगा, क्योंकि नावाशेवा पोर्ट पूरे दिन रात कभी सोता नहीं है. ये ड्रीम गांव मैं ज़रूर इसे कहूँगा. 6 रन 1 विकेट को नुकसान पर जीत के लिए 58 चाहिए. आने वाली 4 ओवर में ज़बरदस्त गेंदबाजी की ऋषिकेश चौधरी ने. और वलवली टीम टॉस जीत के बल्लेबाजी क्यों लेती है? क्योंकि इनकी गेंदबाजी अच्छी है. और अगले मुकाबले में भी एक स्टेटमेंट हमने देखी, करण पाटिल जो टेम्बोडे के कप्तान थे, टेम्बोडे के कप्तान ने भी यही कहा कि अगर वो टॉस जीतती है तो वो भी बल्लेबाजी लेती है. आज की जो टीमें हैं आज के स्क्वाड में उन्होंने बल्लेबाजी को पसंद दी है और वलवली की बल्लेबाजी इसलिए लेते हैं क्योंकि इनकी गेंदबाजी में रत्नदीप चौधरी है, ऋषिकेश चौधरी है, सुयोग मात्रे है, आशीष भी इनकी बढ़िया गेंदबाजी करते हैं. ऐसे कई मंझे हुए गेंदबाज इनके पास है. यानी डिफेंसिव टीम है लेकिन उनके सामने खारकोपर 1 टीम 1 ड्रीम. और इस टीम ने पिछले हफ्ते तहलका मचाया है क्रिकेट विश्व में. हाफ ट्रैकर बॉल पुल किया, हुक शॉट मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 में तब्दील.
हमेशा चलता है विकेटों पर। इनसाइड आउट पॉइंट के ऊपर से गली रीजन में डीप बैकवर्ड पॉइंट को चीरता हुआ, घास को चीरता हुआ, धरती से जुड़ा हुआ शॉट, 4 रन। या नटराज नावा संघाची आहे कार्य बहुमोलाचे, निशान मात्र स्मृती शिकाचे, केले आयोजन या स्पर्धेचे, गेंद आउट ऑफ द पार, नटराज 4, धो डाला गेंदबाज को मैं कहूंगा। धुलाई शुरू है, 10 आए पिछले 2 गेंदों पर, 3 बॉल पे 11 आए। प्रफुल्ल पाटिल या प्रफुल्ल घरत बल्लेबाजी कर रहे। गेंदबाज रत्नदीप है, पीटीसी करेक्शन करी है लाइव पर, 17-1 विकेटों के नुकसान पर। हुकुम का इक्का चल रहा है खारकों पर, जब से 1 हुई है 1 बनेंगे और नेक बनी है। इनसाइड आउट, मिड ऑफ को क्लैश किया, गैप में लॉन्ग ऑफ को चीर दिया, एक और बढ़िया स्ट्रोक है। गेंद फिर से एक बार मिड विकेट, लॉन्ग ऑफ सीमा रेखा पार, गेंद आउट ऑफ द पार, नटराज 4, चौका। संदीप वास्कर निखिल बाबर, लाइव पीटीसी चैनल वाले, समालोचक राजू म्हात्रे, काका म्हात्रे अलिबाग वाले, कहते नाम बनता नहीं, नाम बनाना पड़ता है, और इस बल्लेबाज ने नाम बनाया। पिछले हफ्ते से लेके अभी तक नॉनस्टॉप धमाका किया है प्रफुल्ल घरत ने। टॉप ऑर्डर का टॉप बल्लेबाज है, एक और बढ़िया शॉट, 3 बॉल 3 चौके, पहला बल्लेबाज बना है नटराज ट्रॉफी में, 4 की हैट्रिक उसने मारी है। नाम है प्रफुल्ल घरत, याद रखिए, इस नाम पे गर्दी होगी, इस नाम की चर्चा होगी। नटराज 4। अरे मधुर वाणी ज्याची खरोखर रॉकस्टार आमचा प्रवीण गायकर, प्रवीण गायकर, प्रवीण गायकर, मधुर वाणी ज्याची खरोखर रॉकस्टार आमचा प्रवीण गायकर। शानदार बल्लेबाजी, पैसा वसूल खेल है। 64 रन हमारे सामने छोटे खारकों पर बता रही है, हम भी किसी से कम नहीं। बल्ले का किनारा लगा और हल्के हाथों से गेंद थर्ड मैन सीमा पार, 4 बॉल 4 चौके। ये बल्लेबाजी पसंद आई तो जोरदार तालियां। नटराज ट्रॉफी का पहला बल्लेबाज जिन्होंने 4 गेंद पे 4 धुआंधार चौके मारे, मानो चारों चौके घास पे आग लगाने वाले थे, मानो चारों चौके धरती से जुड़े थे। और एक कमाल का बल्लेबाज है, शानदार पैसा वसूल बल्लेबाजी। 16 आए पिछले 4 गेंदों पे, एक छक्का लगा, एक सिंगल, 1 ओवर में 23 आए, और ये था मैच का टर्निंग पॉइंट। शानदार बल्लेबाजी, 2 ओवर का खेल समाप्त हुआ, जहां पे टीम खारकों पर पहुंच चुके हैं स्कोरबोर्ड पर 29, पहले ओवर में 6, दूसरे ओवर में 23। अब जीतने के लिए जो अंतर है, आने वाली 3 ओवर के 18 गेंदे, और आवश्यकता होगी मैच यहाँ पर 35 रनों की। रिक्वायर्ड रन रेट 11.67। बघा, सर्व सामने फ्रेश होतील ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। विनर्स वर्सेस विनर सामने केलेले जाणार नाहीयेत, सर्व फ्रेश मॅचेस असतील ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तर टेंबोडे गावचे द डॉन सुरेश गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत। अधिरा आराध्या स्पोर्टची आम्ही जी स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक राजभाई भोईर यांचंही सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं जाईल। धन्यवाद। अगदी पेनल्टी सुद्धा इथे गृहीत धरली जाईल। अगदी 18 चेंडू 33 धावसंख्येची ते आवश्यकता असणार आहे। 2 धावा इथे निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील। पेनल्टीच्या कपात बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय रत्नदीप। उत्तमरित्या आपण हे षटक पाहिलं, अगदी पहिलं षटक जिथे 6 धावा बनताना पाहिल्या, आणि त्यानंतर आपण रत्नदीप या गोलंदाजा विरोधात अटके पार फटके पाहिले, जिथे 23 धावसंख्येची लयलूट पाहिली। आणि आता गोलंदाज येतोय मनीष, मनमोहित करणारी गोलंदाजी त्यालाही ते साध्य करावी लागेल। आणि पाहिलं तर पहिलाच बॉल जिथे आपण विकेटचं आपण पतन पाहिलं। अलीकडच्या षटकादरम्यान अति वेगाने धावा बनताना पाहिल्या, परंतु या षटकादरम्यान अगदी तात्काळ फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले जातं। पल्ला पाहिला तर अगदी उत्तरार्धामध्ये 64 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे, आणि अलीकडच्या षटकाला पूर्णपणे टार्गेट केलं गेलं, आणि हे पाहता अगदी विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न आहे खारकोपरचा। तर रोज रामशेठ ठाकूर साहेबांची उपस्थिती आपल्याला 2-3 दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। खरं तर आज त्यांची उपस्थिती होती, परंतु ती 2-3 दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळेल, ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तर याच दरम्यान सन्माननीय सतीश पाटील साहेब यांचं आगमन झालं, की ज्यांच्या वतीनं गावदेवी नावाची नाईट स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये आपण त्यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक देखील देताना पाहिलात। सतीश पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत।
रायगडाच्या राजकारणातील सह्याद्री लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब सुद्धा या स्पर्धेमध्ये विजिट दाखवतील. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करू. नटराज ट्रॉफी मध्ये राजकीय क्षितिजावरती मुहूर्तमेढ रोवणारे अनेक राजकारणी या स्पर्धेमध्ये येतील. त्यांचं मोठं वेलकम सहर्ष स्वागत. पालीकडचा बॉल विकेटचं बदन पाहिले. इथेही डॉट बॉल. अविरतपणे गोलंदाजी ही काहीशी दमदार होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अगदी धाकड गोलंदाजी राहिली. द्वितीय षटकाला पूर्णपणे टार्गेट केलं आणि आता अगदी मनीष पाटील मनमोहित करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साध्य केली जाते. हे षटक दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून तितकेच मौल्यवान असेल आणि ती मौल्यवान कामगिरी मनीष पाटील सध्याच्या घडीला इथे साध्य करतोय. राईट मोहर विकेट मारा केलाय परंतु घुसून वर करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलची अधिघोषणा समोर पाहायला मिळतो. खारकोपर 11 खारकोपर टीमचा टॉपर असा काढू प्रतीक पाटील आपल्या खांद्यावरती दारोमदार उचलणं खूप गरजेचं आहे. परंतु अगदी सलामीवीर खेळाडू प्रफुल्ल घरत्न प्रफुल्लित करणारा खेळ या स्पर्धेमध्ये अगदी 7 चेंडूमध्ये 24 धावसंख्येचं योगदान त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. ओहो भन्नाट नजाकत आपण पाहिली या चेंडूकानिक. एक तरबेज असा चेंडू सफर केलाय. क्लीन बोल्ड झटका क्रमांक 3. वेगवान चेंडू त्याच्यावरती प्रतीक पाटीलला कोणती उत्तर नव्हतं. प्रत्युत्तरार्ध अगदी धाकड चेंडू सफर झाला जिथे क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये प्रतीक पाटील अगदी स्वस्तात माघारी परतलाय. समीकरण पाहायला मिळेल 15 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी रिक्वायर रन रेट पाहिला तर 12.8 परंतु जर पाहिलं या समीकरणाचा विचार तर अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठायचा आहे. मनमोहित करणारी गोलंदाजी हिमांशू इंटरप्राइजेस गावदेवी वलवली संघाच्या माध्यमातून इथे समर्पित केली जाते. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली राहिली फलंदाजी आणि इथे पाहू शकता अगदी अंतिम टप्प्यामध्ये चांगली गोलंदाजी इथे समर्पित केली जाते. प्रफुल्ल घरतचा विचार केला चांगला खेळ त्यानं साकार केलाय. एक हाती किल्ला त्याच्या माध्यमातून लढवला जातो. 7 चेंडू 24 धावा. प्रफुल्लच्या बॅटमधून आपण येताना पाहिला अगदी वेगवान हा फटका खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. नॉनसा केनला जबराट असा आपण थ्रो पाहिला परंतु अगदी एकच धाव मिळते. काहीसा दबाव छेडण्याचा प्रयत्न नवीन खेळाडू शेखर पाटील अगदी विजयाच्या शिखरावरती पूर्णपणे विजयाच्या संकनात करण्यासाठी दोन्ही संघ तितकेच आतुर आहेत. परंतु अंतिम टप्प्यामध्ये विजयावरती शिक्का मुहूर्त कोण करेल मोईन फत्ते कोण करेल हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. समीकरण अगदी पाहतो आपण 3 गड्यांचा खात्मा 33 धावा मॅजिक आकडा धावपटल वरती पूर्णपणे सन्मान दिलाय. काहीसा घातक चेंडू होता. सन्मान देणं हे काहीसं उचित ठरलं जातं. अगदी 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. समीकरण पाहायला मिळेल अगदी 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे. सामना अजूनपर्यंत काहीसा बॅलन्स पाहायला मिळतो. इथून कोणताही संघ जिंकू शकतो. दोन्ही संघ तितक्याच ताकदीनं सध्याच्या घडीला खेळत आहेत. पेनल्टी मायनस आहे हे आपण लक्षात घ्या. अंतिम बॉल हातोडा हॅमर शॉट. काय फटका आहे काय ताकद आहे. ताकद पूर्णपणे समर्पित केली जाते आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती शिखर पाटील शिखर धवन स्टाईल त्याचा फटका राहिला. काय फटका पाहायला मिळतो. शेखर ऑन फायर. एक दर्जेदार फटका या फलंदाजाच्या बाडमधून. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता.
थैंक यू। आइए चलते मुकाबले की तरफ। जीत के लिए टीम खारकोपर को चाहिए 12 गेंदे 24 की आवश्यकता। 12.00 के औसत से ही रन चेस करने हैं और खास करके मनीष पाटिल की ओवर थी टर्निंग पॉइंट। मनीष पाटिल की ओवर में 9 रन और 2 विकेट आए। प्रतीक पाटिल का विकेट लेना ये मैच का टर्निंग पॉइंट था। आइए इस मैच का आनंद लेते हैं। क्रुशियल मोमेंट में मैच पहुंच चुका है। गेंदबाजी के लिए आते हुए इस वक्त नंबर 4 पे सुयोग मात्रे, जिनका बल्ला चला। सुयोग मात्रे के बल्ले से पहले सत्र में तकरीबन 38 रन आए और वो सुयोग मात्रे। 12-24 मैच ऑन। बेहद रोमांचक मुकाबला। पहली बॉल फुल टॉस गेंद है, लड्डू बॉल थी, मिड विकेट पर हल्के हाथों से धकेल दिया उसे। क्विक सिंगल, चिकी सिंगल के साथ अब समीकरण में 11 गेंदे 23 की आवश्यकता है। मैच ऑन। बल्लेबाजी के लिए सबसे अच्छी बल्लेबाजी अभी तक शेखर ने की है, उनके साथ प्रफुल गरत। प्रफुल गरत ने एक छक्का, लगातार 4 चौके मारे। रिव्यू लिया है यहाँ पर बीमर बॉल के लिए। वेस्ट साइड को चेक कर रहे। थर्ड अंपायर मौजूद है टीवी स्क्रीन पर। दोनों टीम के लिए एक एक पॉइंट्स काफी महत्वपूर्ण होते हैं। शेखर के लिए यहाँ पर इनाम आता हुआ रिहानी इंटरप्राइजेस इनकी ओर से, नावेखाड़ी इनकी ओर से। लगातार अगर 3 बड़े स्ट्रोक छक्के आते हैं तो 3000 का इनाम। डिसीजन पेंडिंग है। टीवी स्क्रीन पर अंपायर देख रहे। टीवी अंपायर टू डायरेक्टर। वेस्ट साइड बीमर बॉल को ये चेक करना चाहते हैं। फेयर है, कंटिन्यू करिए। फेयर बॉल, फेयर डिलीवरी। 11 गेंदे 23 रन चाहिए। पेनल्टी माइनस करने के बाद आखिरी 23 रन बचते हैं 11 गेंदों पर। मैच ऑन। स्ट्राइक गेंद पर है, जिसने आखिरी गेंद पे छक्का मारा था शेखर। हैमर शॉट उन्होंने खेला था, लेकिन इस बार घुटना टेक कर खेलने की कोशिश, कोई रन नहीं, डॉट बॉल। शेखर लगातार 3 छक्के मारते तो 3000 का इनाम होगा। रिहानी एंटरप्राइजेस नावेखाड़ी इनकी ओर से यह पारितोषिक दिया जाएगा। 10 गेंद 23 की आवश्यकता। कभी बाजी इधर, कभी बाजी इधर। मनीष पाटिल ने कमबैक करके दिया और सुयोग मात्रे वापसी कर रहे। जरा सब्र रखो, उसी अंदाज में वापस लौटेंगे। बल्ले का किनारा, थर्ड मैन तैयार, कैच हिट का कॉल। शेखर की पारी समाप्त। बिग विकेट। खारकोपर को लगता हुआ चौथा बड़ा झटका। शेखर पाटिल वॉकिंग बैक टू डग आउट। 41 पे 4। कोहली अब अपने हाफ सेंचुरी कंप्लीट करने जा रहे हैं और जहां पर भारत को जीतने के लिए 241 का लक्ष्य है। आज भारत के गेंदबाज कुलदीप यादव ने 3 विकेट लिए पाकिस्तान के खिलाफ। हार्दिक पांड्या ने 2 विकेट लिए और वो गेंदबाजों का कमाल आज भी आपको भारत की ओर से देखने मिला। नाउ इस मैच की तरफ चलते। 9 गेंद पे 23 रन चाहिए। 3 गेंदों पर मात्र 1 रन आए। शेखर का विकेट आया और यही बाइकरमैन गेंदबाज है सुयोग मात्रे। पहली बाइक वलवली में इस खिलाड़ी को मिली, नमो चषक खारगर में, और ये टीम तीसरे पायदान पे रही वलवली। मैच ऑन। राउंड विकेट। यॉर्कर गेंद, ये सिरदर्द बना है आज बल्लेबाजों के लिए, क्योंकि टेनिस क्रिकेट जब भी यॉर्कर गेंद आती है बल्लेबाज को रूम बनाकर हेलीकॉप्टर मारने की मंशा होती है। अगर वो रूम नहीं बनाते तो उनको डिफेंस खेलना पड़ता है। अब 1 रन से बात नहीं बनेगी। गेंद हवाई हल्ले, हवाई यात्रा पे जाने चाहिए। 8 गेंदों पर 22 रन चाहिए। पहला मैच हाई वोल्टेज ड्रामा, और ये ड्रामा हर किसी को पसंद है। व्यूअर्स ऐसा ड्रामा देखना पसंद करते हैं। इनसाइड आउट खेला, मिड ऑफ को क्लियर किया है। लॉन्ग ऑफ पे डीप में फील्डर है। 1 रन महज मिलेगा। पिछले 5 गेंदों पर महज 3 सिंगल और 1 विकेट। ये सुयोग मात्रे की लाजवाब गेंदबाजी है। गेंदबाजों की अग्नि परीक्षा थी और लगभग उसमें वो पास हो गए। क्या मुकाबला था। जिस प्रफुल गरत ने 4 गेंद पे 4 चौके मारे, छक्का मारा, 23 रन बनाए दूसरे ओवर में। अब उन बल्लेबाजों को शांत रखा है। यही तो क्रिकेट है। और खारकोपर ने जो लास्ट 2 ओवर में 32 दिए वही उनको थोड़े महंगे साबित हुए। बॉल ऑन। अंपायर को देखा जाएगा। ये डॉट बॉल है। कमाल की गेंदबाजी, जोरदार तालियां मनीष और सुयोग मात्रे के लिए, क्योंकि पिछले 2 ओवर में बहुत ही कम रन आए।
जहां पे जीत के लिए 3 ओवर में 33 की जरूरत थी, उसके बाद 12 गेंदों में 24 की जरूरत थी। अब अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 21 रन यानी 2 रनों की यहाँ पर ये गेंदबाजी की ओव्हर रही सुयोग म्हात्रे की। क्या मुकाबला बना है। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल प्रतीक्षा ग्रीन सर्व्हिसचे ओनर दीपक शेठ तांडेल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले। साहेबांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष श्री तर प्रतीक्षा ग्रीन सर्व्हिसचे सर्व आम्ही विनंती करतो या ठिकाणी दीपक शेठ तांडेल साहेब यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। भारत को जीतने के लिए 107 रन चाहिए 23.1 ओवर में, लेकिन यहाँ पर खारकोपर को जीतने के लिए चाहिए 6 गेंद पर 21 कंपलसरी चेसिंग है। रोशन पाटिल साथ मेरे साथ जुड़े हैं, आइए सुनते हैं उनकी एक मधुर पहाड़ी आवाज में, क्या ये रन चेस होंगे या ये रन डिफेंस होंगे। 6 चेंडू 21 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे। यापुढील पहिले 3 चेंडू खूप काही सांगून जातील, परंतु गोलंदाजीच्या बोहल्यावरती येतोय मनीष पाटील। पुन्हा एकदा सांघिक कोठ्याचं हे 5वं वैयक्तिक कोठ्याचं हे दुसरं षटक हाताळतोय मनीष पाटील, परंतु 4थ्या षटकातील अखेरचा चेंडू जिथे डॉट बॉल पाहिला, अगदी काहीसा चेंडू सोडून देणं काहीसं अंगलट आलं आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे। मनीष पाटील वरती हल्ले चढतील का की फलंदाज आक्रमकतेने फटके खेळतील। 6 चेंडू 20 धावसंख्येचा अजूनपर्यंत पल्ला गाठायचा आहे। पहिलाच बॉल काउंटर अटॅक वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार संकनात केलाय या फलंदाजानं। अभी तक जिंदाऊ हे दाखवून देतोय। पहिलाच बॉल जिथे आला एकूण 7 धावा। पहिलाच बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर आलेला षटकार काहीसा आत्मबल इथे द्विगुणित होताना पाहायला मिळतो। मॅच मध्ये रंगतदार बाणा पाहायला मिळेल। 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे। समोर पाहायला मिळतो खारकोपर 11 खारकोपर टीमचा टॉपर खेळाडू प्रफुल्लित करणारी खेळी त्याला या लढतीमध्ये अवगत करायची। पंचांचा इशारा पाहायला मिळतो व्हाईट बॉल, परंतु पंचांना इथे चॅलेंज केलंय गोलंदाजी करणारा टीमनं आणि पाहिलं जाईल कंट्रोल रूम कडे। दूध का दूध पाणी का पाणी काय असेल पनवेल टेनिस क्रिकेट.in ची कहाणी हे सुद्धा पाहावं लागेल। दमदार लढतीचा आपल्याला आगास पाहायला मिळतो। लढत कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण पहिला सामना ज्या धाकटरित्या इथे साकार होतो, या स्पर्धेचा दर्जा काय यातून इथे लक्षात येतं। अगदी 6 चेंडू जिंकण्यासाठी प्रवीण सर 20 धावसंख्येची आवश्यकता असताना सामना काहीसा खुला करण्याचे प्रयत्न प्रफुल्ल गरजच्या माध्यमातून तंतोतंत इथे प्रयत्न पाहायला मिळत आहेत। एकटा फलंदाज प्रफुल्ल गरज आक्रमकतेने खेळताना पाहायला मिळतो आणि अगदी एक हाती किल्ला लढवण्याचे काहीसे मनसुबे त्याने आपल्या संघाच्या माध्यमातून इथे दाखवले। बॉलिंग ट्रॅक वरती मनीष पाटील या गोलंदाजा विरोधात पूर्णपणे अटके पार हे झेंडे इथे आखले जात आहेत आणि हे पाहता अंतिम टप्प्यामध्ये विजयावरती शिक्का मुहूर्त कोण करेल हे पाहावं लागेल। चाकरमान्यांसारखी वाट पाहिली जाते कंट्रोल रूम कडे आणि इथे ऑफिशियल अंपायर टीमचा निर्णय इट्स अ व्हाईट बॉल चॅलेंज केलं होतं। पाहतो आपण रिप्लेच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती मनीष पाटील अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा प्रवास। व्हाईट बॉल तिथे आपण पाहिलं, परंतु स्ट्रॅटर्जी खूप चांगली पाहायला मिळते मनीष पाटीलची, कारण अलीकडचे जे अंगावरती चेंडू आले ते शिंगावरती घेतले, चांगले फटके या फलंदाजाच्या बॅटमधून पाहिले, परंतु अंतिम टप्प्यामध्ये रंगतदार स्थितीमध्ये हे आपल्याला सामना पाहायला मिळतो। 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता। क्रिकेटचा थरार नाट्य पाहायला मिळतो। प्रहार केलाय काउंटर अटॅक रन आउट टॉप द पार इट्स अ बिग हिट 6 षटकार।
काय फटका खेळला या वाघानं, त्याची डरकाळी पाहायला मिळते. कंपल्सरी धावा बनवणं या स्पर्धेची नियमावली आहे आणि त्यानुसार दोन्ही संघांना खेळाची आखणी इथे करावी लागेल. अगदी समीकरणाचा विचार केला तर अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आली. समीप घटिका नवे आव्हान पेलण्याची, वेट अँड वॉच म्हणत गुप्त खलबते करण्याची आता खलबते वाढली आहेत, दबाव वाढलाय वलवली संघावरती, दबाव चिडला जातो आणि हे पाहता अगदी टॉपर खेळ साकार करण्यासाठी प्रफुल्लित खेळ पाहायला मिळतो. खारकोपर 11 खारकोपर टीमचा टॉपर खेळाडू आक्रमक होतोय, परंतु सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे. कमबॅक साधू शकतो वलवली संघाचा मनीष पाटील. 3 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. अगली पेशकश काउंटर अटॅक, बोल्डिंग दंडा बहार, दांडी गुल, पॉवरफुल गोलंदाजी मनीष पाटील ऑन फायर. सामना घडला जातो. अगदी 14 चेंडू 39 धावसंख्येची खेळी करणारा, 3 षटकार 4 चौकारांचा साज राखणारा, 278.57 स्ट्राईक रेटनं फलंदाजी करणाऱ्या प्रफुल्लसाठी जोरदार आल्या. चांगला खेळ त्यानं साध्य केलाय. अगदी बंगालीमध्ये गाणं आहे, एकला चालो एकला चालो एकला चालो. एकट्या फलंदाजानं हा गडकिल्ला शाबूत ठेवण्याचे प्रयत्न त्यानं तंतोतंत शाबूत ठेवले आणि हे पाहता काहीसा नाराज आहे. ज्या दर्जाचा भन्नाट वेगाचा चेंडू पाहिला मनीष पाटीलच्या माध्यमातून. मी म्हटलं मनीष पाटील सुद्धा कमबॅक साधू शकतो, इतकी ताकद आहे. पोटेन्शियल ठासून भरले असा दमदार बाणा त्यानं अंतिम टप्प्यामध्ये साकार केलाय. परंतु अंतिम टप्प्यामध्ये सामना कोण जिंकणार? 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज मनीष पाटील तयार. ओहो, इथे लाईन पाहावी लागेल का? हाडी मेटवीस सामना अजूनपर्यंत काहीसा बॅलन्स पाहायला मिळतो. हा चेंडू काहीसा घातक सफर करण्याचे प्रयत्न होते मनीष पाटीलच्या माध्यमातून, परंतु खरा बॉल व्हाईट बॉल. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 6 धावसंख्येची आवश्यकता. 2 संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं, फक्त लढायचं असतं. तो लढवय्या पाणा दोन्ही संघाच्या माध्यमातून काय सामना झालाय. 2 चेंडू 7 धावा आणि हे पाहता अजून पर्यंत इथे वाट पाहावी लागेल. आता समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी पंचम 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. पंचतारांकित लढतीचा आपल्याला आघास पाहायला मिळतो. हे तो झाकी आहे, पिक्चर बाकी आहे. दुसऱ्या रात्रीतील पहिला सामना ज्या दर्जाचा होतो याचे स्पष्ट संकेत आहेत. आज हल्ला बोले त्या दर्जाचा काहीसा कल्लोल पाहायला मिळतो. 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अगदी 5 धावसंख्येची आवश्यकता. नवीन आलेला खेळाडू खारकोपर 11 खारकोपर टीमचा खेळाडू धनेश भोईर. धावत संख्येची धन दौलत त्याला इथे लुटायची. काउंटर अटॅक, ओहो सुपर सेब ऊपर टॉपर. 4 धावसंख्येचं साधन शिंपलं जातं. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 1 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक. प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार. खेळाडू कक्षमध्ये काहीशी स्मशान शांतता आहे. 1 चेंडू 6 धावा बनताना पाहिल्यात, परंतु 1 चेंडू एक खूप मोठा दबाव असतो. परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत खारकोपर 11 खारकोपर टीमला टॉपर खेळ आज साध्य करावा लागेल. नटराज चषकातील हा दमदार सामना कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता. दोन्ही संघांना संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य करतो. 1 चेंडू 1 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तैनात आहे. मनीष पाटील समोर सज्ज असताना फलंदाज धनेश भोईर. धावसंख्येची धन दौलत त्याच्या माध्यमातून इथे लुटली जाते. क्रिकेट रसिक राजा जोरदार टाळ्या. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता खारकोपरला.
ओहो सुरेखरित्या हा फटका सामना जिंकलाय खारकोपर 11 खारकोपरनं परास्त होतोय. वलवली चांगला खेळ राहिला वलवलीचा, परंतु अंतिम टप्प्यामध्ये विजयावरती शिक्का मारतो खारकोपरचा. एका ओव्हर मध्ये 21 धाब्यांची गरज असताना त्या धावा खर्च केल्या गेल्या. त्या हिमांशू